नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण पाठ बघतो आहे कर्ते सुधारक कर्वे याचा मी व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला होता आणि स्क्रीनवर आता तुम्हाला पुस्तक दिसतच आहे. तर आता आपण बघतो आहे कर्ते सुधारक कर्वे हा पाठ डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिलेला आहे आणि ते अतिशय प्रसिद्ध असे लेखक आहे. त्यांचा जन्म झाला 1952 आणि त्यांनी या पाठामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे एक समाजसुधारक होते आणि त्यांच्या म्हणजे चिरस्मरणीय अशा काही गोष्टी समाजसेवकाच्या गोष्टींविषयी माहिती त्यांनी या पाठात सांगितलेली आहे. मग आता थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते, कारण हा व्हिडिओ आपला झालेलाच आहे, पाठ नीट वाचून घ्यायचं आहे. आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयीची माहिती मी सांगते की रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी यांचा जन्म झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला. मुंबईतील एलिफन्स्टन या महाविद्यालयात गणित या विषयाची त्यांनी पदवी घेतली होती आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ ते कार्यरत होते. आता गणित या विषयाचे ते शिक्षकही होते आणि त्यांनी अनेक वर्ष त्या महाविद्यालयात गणित हा विषयही त्यांनी शिकवलेला होता. स्त्रियांना दास्यमुक्त करणे हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवले होते. त्यांना वाटायचं की आता स्त्रियांवर जो अन्याय होत आहे, ज्या त्या शोषित झालेल्या आहेत, त्यांचा हा अन्याय नष्ट व्हावा आणि काहीतरी ध्येय त्यांच्या आयुष्याला निर्माण व्हावं म्हणून त्यांनी घेतलेले हे कार्य होतं. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ही संस्था स्थापन केली आणि त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ही संस्था देखील स्थापन केली. या संस्थेतूनच पुढे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालय विद्यापीठ त्यांनी निर्माण केलं. या विशाल संस्थेची त्यांनी निर्मिती केली. त्यांनी स्त्रियांसंबंधातल्या अनेक अनिष्ट रूढींना कडाडून विरोध केला. विधवा पुनर्विवाह चळवळीचे ते खंदे पुरस्कर्ते होते. समाजाचा प्रखर विरोधाला तोंड देत त्यांनी ही चळवळ जोमाने चालवलेली होती. आता तुम्हाला यात दिसतच आहे की त्यांनी अनेक कामं आहे ना, स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे, इथे दिसतच आहे तुम्हाला स्त्रियांविषयीची काही गोष्टी त्यांनी या ठिकाणी दिलेले की स्त्रियांनी काय करावं आहे ना, की तिने शिक्षित व्हायला पाहिजे, त्याचबरोबर स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असं त्यांना सतत वाटत होतं. त्यामुळे ते स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढत होते. बालविवाह, त्या काळात बालविवाह होता. जरठ कुमारी विवाह, केशव वपन यासारख्या स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या प्रथांना त्यांनी विरोध केला होता. त्यांनी अनेक विरोध केला होता आहे ना. विधवा पुनर्विवाह म्हणून त्यांनी स्वतःच एका विधवेशी विवाह करून त्यांनी लोकांना समजावून सांगितलं की विधवा विवाह करणे ही काही वाईट नाही. बालविवाह, जरठ कुमारी विवाह, केशव वपन या सगळ्या या प्रथांविरोधी ते उभे राहिले होते. अनाथ बालिकाश्रम, विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ अशा संस्थांची स्थापनाही केली त्यांनी. त्यांच्या या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला होता? भारतरत्न. ते तुम्हाला दिसतंय प्रस्तावनेमध्ये आहे ना. 1958 साली त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला होता. तर ही झाली महर्षी केशव कर्वे विषयी थोडक्यात माहिती. आता आपण पाठावर आधारित, आता पाठात नेमकं काय सांगितलेलं आहे ते महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. आणि डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांच्याविषयीची माहिती आपण थोडक्यात बघूया. सुरुवातीला इथे तुम्हाला दिलेलीच आहे ना, इथून तर इथपर्यंत पूर्ण डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. ते कथा करायचे, कथाकार होते, कविता लिहिणारे होते, कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे, एकांकिका लिहिलेली आहे, समीक्षात्मक लेखनही त्यांनी केलेलं आहे, मालिकांचे लेखन केलेले आहे. अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये चौफेर लेखन केलेले प्रसिद्ध कवी आणि लेखक म्हणून ते अजूनही जगात प्रसिद्ध आहे. त्यांनी कशाची निर्मिती केली?
FC लॉन ये सखे ये हे कविता संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. प्रचारक पंचम स्तंभ किंबहुना हे कथासंग्रह, पाताळ यंत्र ही कादंबरी व शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी. कथाकार विजया राजाध्यक्ष. रूपनिरूपण 40 वाङ्मय प्रकारांचे व्याख्यांची निश्चिती त्यांनी केलेली आहे. हे समीक्षात्मक लेखन त्यांनी केलं. हे सर्व त्यांच्या विपुल लेखनातून निर्देशाला निवड त्यांचं झालेलं आहे. एवढं सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. चौफेर लेखन त्यांचं अतिशय प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष, तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे. आता थोडक्यात आता लेखकांविषयी माहिती झाली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांची थोडक्यात माहिती झाली. आता आपण बघणार आहोत पाठातील महत्त्वाचे मुद्दे. आता पाठात नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. की महर्षी कर्वे यांचे महात्म्य. मग सुरुवातीलाच त्यांनी दिलेलं आहे की महर्षी कर्वे महर्षी कर्वे यांच्या निधनाच्या बातमीने लेखकांच्या आजोबांच्या डोळ्यात पाणी आले. सुरुवातीलाच त्यांनी दिलेलं आहे ना, पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलंच आहे की महर्षी कर्वे यांच्या निधनाची बातमी लेखकांच्या आजोबांच्या कानी पडली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. 105 वर्षे जीवन जगलेल्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर डोळ्यात अश्रू उभे राहत असतील तर ती व्यक्ती महानच असली पाहिजे हे लेखकांना त्यावेळी जाणवलं. लेखक त्यावेळी पाचव्या वयाचे 105व्या वर्षी महर्षी कर्वे यांचं निधन झालेलं होतं आणि ही बातमी जेव्हा लेखकांच्या आजोबांनी ऐकली तेव्हा मात्र ते खूप दुःखी झाले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून त्यांनी म्हटलं नाही, म्हणजे हा व्यक्ती काही वेगळाच आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर आधारित त्यांनी संशोधन केलं. मग स्त्री मुक्ती हेच खरे स्वातंत्र्य. मग त्यांनी नंतरच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे की स्त्री मुक्ती हेच खरे स्वातंत्र्य आहे. देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नाही, तर स्त्रीची गुलामगिरीतून मुक्तता झाल्याशिवाय या स्वातंत्र्याला किंमत नाही, हे अण्णासाहेबांची धारणा होती. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे, हे त्यांनी जाणले होते. हे कार्य करताना संपूर्ण समाज विरोधात उभा राहणार हेही त्यांना ठाऊक होता. मग आता त्यांनी या पूर्ण पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कळलेलं होतं की नाही, आता स्त्रियांना जर या गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल तर त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. स्वातंत्र्याची किंमत त्यांना कळत नाहीये आणि त्यासाठी किंमत कळण्यासाठी, स्वातंत्र्य काय असते हे कळण्यासाठी त्यांना शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. मग त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की या पॅरेग्राफमध्ये इथपर्यंत त्यांनी थोडक्यात माहिती सांगितली की स्त्रियांना शिक्षण देणे हे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याशिवाय त्यांच्यावर अन्याय होत आहे हे त्यांना कधीही समजणार नाही. हे या वाक्यात जिथे जिथे अंडरलाईन केलं त्या वाक्यामधून दिसूनच त्यांचा छळ केला जातो स्त्रियांचा हे त्यांना कळत नाहीये, कारण त्या शिक्षित नाहीये आणि म्हणूनच त्यांना शिक्षण घेणे आवश्यक आहे. आता या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलंय की कार्यात अनेक अडचणी. आता महर्षी कर्वेंनी कार्य सुरू केलं स्त्रियांना शिक्षण देण्याचं आणि त्यांना आलेल्या अनेक अडचणी त्यांनी या पॅरेग्राफमध्ये सांगितलेले की पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवन कार्यातून महर्षींना हुरूप मिळाला. मग महर्षी कर्वे यांना पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी जे कार्य केलं त्यांच्या जीवन कार्यातूनच त्यांना प्रोत्साहन मिळालं, ध्येय मिळत गेलं. महर्षी स्वतः विद्वान होते, त्यामुळे त्यांना वैचारिक पातळीवर विरोध करणे कोणालाच जमले नाही. म्हणून समाजातील नाठाळ लोकांनी त्यांच्यावर हल्ले चढवले तरीही महर्षी विचलित झाले नाही. मग या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिसत असेल त्यांनी अनेक सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तत्वज्ञ समाजाने हाती घेतलेले होते. लोकांनी त्यांना चांगलं कार्य करण्यापासून अडवण्याचा खूप प्रयत्न केला. आता ते एवढे विद्वान होते की वैचारिक पातळीवर त्यांना विरोध कोणालाच करता आला नाही, परंतु त्यांना कसं हरवता येईल, त्यांच्यामध्ये अडचणी कशा निर्माण करता येईल हे मात्र लोक सहज करत
होते, त्यांना छळत होते महर्षी कर्वेंना, हे त्यांनी या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. मग नंतरच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी दिलेलं आहे की महर्षींना स्त्री शिक्षणाच्या संस्था उभारताना खूप खस्ता खाव्या लागल्या. आता म्हणजे त्यांना स्त्रियांचं स्त्री शिक्षण देण्यासाठी काही संस्था उभारताना खूप लोकांनी विरोध केलेला होता, खूप खस्ता खावा लागलाय, खूप दुःख सहन करावं लागलं, ते त्यांनी यात सांगितलेलं आहे. महर्षी कर्व्यांनी प्रथम अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली. मग सुरुवातीला महर्षींनी अनाथ बालिकाश्रम याची स्थापना केली मुलींसाठी. स्त्री शिक्षण हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे नवीन नाव दिले आणि यालाच हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे सुद्धा नाव त्यांनी दिले. संस्थेसाठी त्यांनी लोकांकडून एक एक पै गोळा केला. त्यातील एक पैसा सुद्धा त्यांनी स्वतःसाठी वापरला नाही. उलट स्वतःच्या कमाईतून घर खर्चात पुरते पैसे बाजूला ठेवून उरलेले सर्व कमाई ते संस्थेसाठी खर्च करीत, खर्चाचा सर्व हिशोब काटेकोरपणे ठेवत. आणि आता त्यांनी पै अनेक लोकांकडून पै निधी त्यांनी गोळा केलेला होता आणि मुरुड निधी त्यांनी जमा करून मग त्यातला एकही पैसा त्यांनी खाल्ला नाही. उलट त्यांनी जे जमवलेलं होतं आपल्या कमाईतून घर खर्चापुरते पैसे बाजूला ठेवून बाकी सगळे पैसे त्यांनी या संस्थेसाठी दिलेले होते आणि त्यांचा खर्चाचा सर्व हिशोबात ते काटेकोर होते. मग त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी दिलेलं आहे की स्थितप्रज्ञ महर्षी कर्वे कसे होते? स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे स्थितप्रज्ञाप्रमाणे वागत, टीकाकारांशी वाद न घालता शांतपणे काम करीत असे. त्याचबरोबर त्यांनी कोणाचेही आपल्यावर ऋण निर्माण होऊ दिले नाही. समाजातील एकूण स्त्रिया म्हणजे अर्धा समाज असतो. स्त्रिया मागासलेल्या राहिल्या तर अर्धा समाज मागासलेला राहील. स्त्री सुधारणा म्हणजे स्त्रीला पुरुषाइतके समर्थ करणे हे महाकठीण असे कार्य त्यांना वाटू लागले. त्यांना वाटलं की नाही, स्त्रियांना सुशिक्षित करणे. स्थितप्रज्ञ महर्षी कर्वे यांच्याविषयी आपण बघतोय की महर्षी कर्वे हे स्थितप्रज्ञाप्रमाणे वागत होते. टीकाकारांशी कधी वाद घालत नव्हते, शांतपणे काम करायचे. त्यांनी कोणाचेही आपल्यावर ऋण निर्माण होऊ दिले नाही. समाजातील एकूण स्त्रिया म्हणजे अर्धा समाज असतो. स्त्रिया मागासलेल्या राहिल्या तर अर्धा समाज मागासलेला राहील. स्त्री सुधारणा म्हणजे स्त्रीला पुरुषाइतके समर्थ करणे हे महाकठीण असे कार्य आहे. हे महर्षी कर्व्यांना त्याच वेळी कळलेलं होतं. तरी सुद्धा त्यांनी आपलं कार्य करणे कधीही सोडले नाही. ते सतत कार्य करत राहिले. मग नंतरच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की महर्षींचा सन्मान, महर्षी कर्वे यांचा सन्मान याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे की धोंडो केशव कर्वे यांना समाजाने त्यांच्या अलौकिक कार्यामुळे महर्षी मानले. भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कारही त्यांना 1958 साली देण्यात आला आणि सर्वोच्च पदवी त्यांना बहाल करून त्यांचा सन्मान करण्यात आला. मग शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की स्त्री शिक्षणाचे महत्त्व पुरुषांनी ओळखले पाहिजे. स्त्रियांमध्ये सुधारणा होण्यासाठी स्त्रिया शिक्षित होणे आवश्यक आहे, पण त्याहीपेक्षा पुरुष सुशिक्षित होणे अधिक आवश्यक आहे. पुरुष सुशिक्षित झाले तरच त्यांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व कळेल, हे त्यांनी या पाठातून सांगितलेलं आहे. आणि महर्षी कर्व्यांविषयीची माहिती यात सांगितलेली आहे. आता हा पाठ थोडक्यात मी तुम्हाला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगितले. ते नीट वाचा, समजून घ्या, पाठाचं वाचन करा आणि कठीण शब्दांचा अर्थ जो आहे तो व्यवस्थित अंडरलाईन करून तुम्हाला लिहायचा आहे. आता या ठिकाणी कठीण शब्द सुरुवातीपासून तुम्हाला दिसत असेल है ना, की जे काही कठीण शब्द आहेत ते व्यवस्थित तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे. इथे दिलेलं आहे, जसं पै म्हणजे पूर्वीचे एक लहान नाणे ना, पूर्वीचे एक लहान नाणे असे पै म्हणजे पूर्वीचे एक लहान नाणे. यासारखे जे कठीण शब्द आहे ते कठीण शब्द तुम्हाला अंडरलाईन करून लिहायचं आहे. त्याला अधोरेखित करायचं आणि लिहून घ्यायचंय.
तर जसं तुम्हाला इथे दिसत आहे, कठीण शब्द प्रच्छन्न. प्रच्छन्न म्हणजे गुप्त, झाकून ठेवलेले, गुप्त किंवा झाकलेले धन. या अर्थी तुम्हाला त्या ठिकाणी अर्थ लिहायचा आहे. त्यानंतरचा शब्द आहे तो म्हणजे, इथेच तुम्हाला दिसत असेल, असी धाराव्रत असा शब्द दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, असी धाराव्रत. तर त्याचा अर्थ आहे तलवारीच्या धारेवरून चालण्या इतके कठीण असे व्रत. त्याला असी धारा व्रत असं म्हणतात. त्याला पण व्यवस्थित अंडरलाईन करायचं. एक प्रच्छन्न झालं, दुसरा असी धारा व्रत झाले. राजमानसाने या ठिकाणी दिसत आहे, त्याला सरकारने. या अर्थी राजमानसाने म्हणजे सरकारने. त्यानंतर मिसाल असा शब्द तुम्हाला दिसतंय. मिसाल म्हणजे प्रतीक. या अर्थी मिसाल, प्रतीक. राजमानसाने, सरकारने प्रच्छन्न सांगितलं तुम्हाला, झाकलेले किंवा गुप्त असलेले धन. असी धारा व्रत म्हणजे तलवारीच्या धारेवरून चालणे इतके कठीण असे व्रत. असे कठीण शब्द तुम्हाला व्यवस्थित लिहायचे वहीत आणि हा पाठ नीट समजून घ्यायचा आहे.